मंडळी, तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये अशा चपात्या सोडल्यात का? नसेल सोडल्या ना तर आत्ताची रेसिपी ना जरूर ट्राय करा. बनवायला खूप सोपी आहे आणि मुलांना प्रचंड आवडते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही सहज घरी ट्राय करू शकता. त्यासाठी इथं मी सकाळीच मुलांच्या डब्यासाठी चपात्याला जे पीठ मळून ठेवलं होतं त्यापैकी मी थोडंसं पीठ साईडला ठेवलं होतं. का तर पुन्हा पुन्हा मळण्याचा ना खूप कंटाळा येतो आणि मला वाटतं प्रत्येक घरामध्ये ना असं घाई गडबडीमध्ये होतं की आपण थोडंसं पीठ उरलं की फ्रीजमध्ये ठेवतो. त्यापासून हे तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता. तर आता ना दुपारचे 12:30 वाजलेले आहेत, 12:30-1 वाजत आलेला आहे आणि मुलं शाळेतून घरी येण्याची वेळ झालेली आहे आणि माझ्या मुलांना ना हा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि माझ्या मुलांना आवडतो आहे. त्यामुळे खात्रीशीर सांगू शकते की तुमच्या मुलांना देखील खूप जास्त आवडेल. खूप पौष्टिक ही रेसिपी आहे. आता जे पीठ होतं त्याचे छोटे छोटे मी पेढे तयार करून घेतले आणि त्यानंतर आपण चपाती जशी लाटतो ना अगदी त्या पद्धतीने मी याला लाटून घेतलेलं आहे. आता हे लाटत असताना ना मी थोडंसं जाडसरच ठेवलं होतं, म्हणजे आपण जेवढी चपाती पातळ लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घेतलं होतं. हे बघा, याच पद्धतीने मी सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि कढईमध्ये 1 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, थोडंसं मीठ घातलं. आता चपातीचं पीठ मळत असताना सुद्धा मी कणकेमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, पण आता आपण हे एवढ्या मोठ्या पाण्यात शिजवतो त्यामुळे काय होतं ना ते फिक्कं होईल, त्यामुळे थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि ज्या चपात्या आपण बनवून घेतल्या होत्या त्या सगळ्या चपात्या यामध्ये घालायच्या. अजिबात घाबरण्याची काळजी, म्हणजे हे अजिबात चिटकत नाही किंवा याचा असा लदगा वगैरे होत नाही. गॅस मोठा ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी ना याला मी शिजवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता एकूण एक चपात्या अगदी व्यवस्थित निघतात. तर बाकीच्या चपात्या मी कट करून घेतलेल्या होत्या. का तर सगळ्या चपात्या जर कट करून दाखवायचं म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी बाकीचे नूडल्स म्हणजे कट करून घेतले होते. तर आज मी उरलेल्या गव्हाचं जे पीठ आहे, कणिक आहे, त्यापासून नूडल्स बनवत आहे. ही रेसिपी खरंच मंडळी खूप टेस्टी लागते आणि कोणीसुद्धा सांगणार नाही की हे जे नूडल्स आहेत ना हे उरलेल्या आपण पिठापासून म्हणजे तयार केले होते. आता जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ना मंडळी तर त्याने कट करा, व्यवस्थित कट होतं. चाकूने तेवढं व्यवस्थित कट होत नाही. तिथे माझ्याकडे पिझ्झा कटर वगैरे नाही आहे, का तर आमच्या घरामध्ये सहजासहजी पिझ्झा वगैरे काही आम्ही आणत नाही. मुलांना ह्या सगळ्या गोष्टी देत नाही, त्यामुळे ती वस्तू माझ्याकडे नाही आहे. तर हे मी चाकूनेच असं कट करते आणि अजिबात चिकट वगैरे होत नाही. खूप मस्त हे पटापट कट होतं, तुम्ही बघू शकता. आता हे नूडल्स तुम्हाला लांब लांब ठेवायचे आहेत का छोटे छोटे कट करायचे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कट करून घेऊ शकता. हे बघा, तर मी थोडेसे मोठे मोठेच ठेवलेले आहेत, म्हणजे ते काय होतं ना खूप जास्त तुटत नाही. इथे सगळे नूडल्स मी याच पद्धतीने कट करून घेतले होते. आता यामध्ये हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. तर यामध्ये मी अर्धं गाजर, अर्धी शिमला मिरची, थोडासा कांदा, आलं, लसूण हे सगळं कट करून घेतलं. आता तेल तुम्ही बघू शकता, अगदी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि आलं घालायचं सुरुवातीला आणि गॅस मोठा ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवर हे परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर जी शिमला मिरची कट करून ठेवली होती ती घातली आणि थोडासाच कांदा घातलेला आहे, का तर मुलं कांदा वगैरे जास्त खात नाही, त्यामुळे मग मी हे थोडंसंच घातलं होतं. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा, का तर चायनीजचे जे पदार्थ असतात ना ते मोठ्या गॅसवर जर आपण परतून घेतले ना तर त्याची चव नेहमी भाजी वगैरे बनवतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी येते. भाज्यांमध्ये क्रंच छान राहतो, त्यामुळे हे मोठ्या गॅसवरच व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर कोबी आणि गाजरसुद्धा यामध्ये मी घातलेला आहे. आता तुम्ही अगदी म्हणजे कांदा, टोमॅटो, त्यानंतर मटार वगैरेसुद्धा घालूनही बनवू शकता. म्हणजे ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या पद्धतीने हे तुम्ही बनवू शकता. त्यानंतर तयार केलेले नूडल्स यामध्ये घालायचे. हे बघा, आता सगळे नूडल्स यामध्ये मी घातलेले आहेत. आता यामध्ये काळी मिरी पावडर घातलेली आहे. त्यानंतर ग्रीन चिली आणि रेड चिली सॉस यामध्ये घातलेला आहे. तुम्ही टोमॅटो केचप जरी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथं मी सोया सॉस घातलेला आहे. प्रत्येकी सगळे मसाले म्हणजे सॉसेस जे आहेत ते 1-1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर एक मिरची कट करून घातली, थोडंसं मीठ घातलं, का तर आपण यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, कोथिंबीर घातली आणि हे चमच्यानी ना छान असं एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं, टॉस करून घ्यायचं. म्हणजे सगळे मसाले हे सगळं एकत्रित छान असं एकजीव होईल. जर तुम्ही मोठ्या गॅसवर हे परताल ना तर हे नूडल्स अजिबात कढईला वगैरे चिटकत नाही, खूप मस्त तयार होतात आणि मोकळे मोकळे होतात. हे बघा, आणि आता त्यानंतर आहे ना थोडंसं व्यवस्थित मिक्स झालं ना तर तुम्ही असं
उलथण्याने वगैरे जरी हलवून घेतलं ना तरी तुटत वगैरे नाही. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांच्याकडे लहान मुलं असेल आणि त्यांना चायनीज नूडल्स हे सगळं जर प्रचंड खायला आवडत असेल ना, तर त्यांना ही रेसिपी जरूर शेअर करा आणि त्यांना देखील सांगा की अशा गव्हाच्या पिठाचे जे नूडल्स आहेत ना ते चवीला खूप भारी लागतात आणि बनवायला किती सोपे आहेत ते तर तुम्ही पाहिलेलेच आहे. तर चला, इथं आपले नूडल्स तयार आहेत. गरमागरम हे नूडल्स ताटामध्ये काढायचे. तर तुम्हाला टोमॅटो केचप वगैरे आवडत असेल तर त्यासोबत खा. नाहीतर आपण यामध्ये एवढे मसाले वगैरे घातलेत ना त्यामुळे कोणची चटणीची किंवा केचपची गरज नाही आहे असं मला वाटतं. वरून थोडीशी कोथिंबीर घातली, हवं असेल तर पातळ पातळ चिरलेला कोबी घाला. मस्त चमचमीत हे नूडल्स खाण्यासाठी तयार आहेत. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर तुम्ही देखील आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय.